नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण पौष्टिक असं मूग डाळीचं अप्पं बनवूया। बघताक्षणी कितीशी खाऊस वाटणार हे अप्पं आहे तर बघा, अजिबात तेलकट नाही। 1 चमचा तेलामध्ये सर्व अप्पं तयार होते। आता जास्त तेल लागत नाही आपल्याला। ज्याला कोणाला तेलकट खायचं नाही तर त्याने असा पदार्थ नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता। पण अर्धी वाटीच डाळ घेतली बघा, वाटी पण मोठी आहे। अर्धी वाटी डाळ घेतली। डाळ स्वच्छ धुवून घेऊया आपण, काय पॉलिश केलं असलं निघून जाईल। डाळ आता आपल्याला 4 तास भिजू घालायची। भिजत ठेवल्यावर डाळ आपल्याला चांगली फुलून होती वरती। झाकण ठेवून आपण आता 4 तास ठेवलेले। डाळ बघा पूर्ण भिजलेले, फुगून किती वरती आलेले। अशा पद्धतीने बघा भिजले, छान भिजले। तुम्ही बघू शकता डाळ किती मऊ भिजलेली। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात डाळ पूर्ण काढून घेऊया। पौष्टिक असा नाश्ता आपला तयार होतोय बघा, भरपूर भाज्या घालून केलेला। रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा, नवीन कोण असेल त्यांनी। आपण 30 पाणी आता वापरलेलं आहे थोडं डाळ वाटण्यासाठी। 2 मिरच्या घेतल्या ते पोपटी कलरच्या, जास्त तिखट नाही। आपण आलं घेतले अर्धा इंच। तर मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया। बघा किती बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली। डाळीमध्ये पाणी भरपूर होतं त्याने जास्त झाले बघा। आता सर्व आपण एका भांड्यात काढून घेऊया वाटलेलं। जिरा पावडर घालूया आपण 1 चमचा। ओवा घालूया, ओव्यामुळे खूप टेस्ट पण येते आणि पचायला हलकं होतंय। मी 1 कांदा घेतलाय, टमाटो घेतलाय, फरसबी घेतलाय चिरून, गाजर घेतले चिरून, बारीक बारीक असं चिरून घेतले, कोथिंबीर घेतली। सर्व आपण भाज्या घालून घेऊया, मिक्स करून घेऊया। पौष्टिक असा नाश्ता आपल्याला तयार होतोय बघा। चवीपुरतं मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आपण। आपण खायचा सोडा वापरलाय थोडासा, ते पण मिक्स करून घेऊया। आता अप्पपत्रामध्ये थोडं थोडं आपण असं तेल सोडूया। जास्त तेल पण लागत नाही बघा, अगदी 1 टिपका सोडला तरी चालते बघा। आपण 1 चमचा घेतलाय, थोडं थोडं सोडतोय आपण, जास्त तेल लागत नाही ला। आता अप्पपत्रामध्ये मिश्रण आपण सोडूया 1 चमचा म्हणजे। आता सर्व अप्पपत्रामध्ये आपण घालून घेऊया। अगदी करायला सोपा, खायला मस्त आहे। झटपट होणारा नाश्ता तयार होतो तुम्ही, जास्त वेळ पण लागत नाही बघा। आता झाकण ठेवा 1-2 मिनिटं। आता पलटी करून घ्यायचं, त्याआधी तेल लावून घेऊया आपण थोडं थोडं। तुम्ही बरसनं पण लावलं तर चालतंय, मी थोडंसं चमच्यानं सोडते, जास्त सोडायचं नाही। आता पलटी करून घेऊया। चांगले खालची बाजू खरपूस अशी भाजून झालेली आहे, खमंग वास सुगंध सुटलाय बघा याचा किती। अगदी 4 खाल्लं तर पोट भरणार आहे। एवढ्यामध्ये अर्धी वाटी डाळीमध्ये भरपूर असं नाश्ता तयार होते बघा, पोट भरणार सगळ्यांचं। हा नाश्ता सगळ्यांनाच आवडणार आहे, लहान मुलापासून मोठ्यापर्यंत। आता आपलं अप्पं तयार झालं तर काढून घेऊया दुसऱ्या बाजूने पण। अशाच पद्धतीने मी राहिलेले पण पिठाच करून घेते। आता सर्व काढून घेऊया आपण। चटणी पहिलीच तयार करून ठेवली होती। बाय बाय, धन्यवाद।